बीड जिल्ह्याला दसरा मेळाव्याची परंपरा आहे। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा आज तागायत सुरू आहे। मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या सावरगाव घाट म्हणजेच भगवान बाबा यांचं जन्मभूमी या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे। अशा पद्धतीने बघू शकतोय याच दसरा मेळाव्याची तयारी देखील सुरू आहे। मात्र राष्ट्रसंत भगवान बाबा हे चक्क पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरी वाचताना पाहायला मिळतात। पाठीमागे भगवा झेंडा आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर भगवानगडाच्या दसरा मेळाव्याचा संघर्ष संपूर्ण राज्यानं बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर भगवान बाबाच्या जन्मभूमीमध्ये मेळावा होतोय। माझ्यासोबत इथले काही आयोजक आहेत, गावकरी आहेत। कसं बघताय मेळाव्याकडे, कसा मेळावा असणार या वर्षीचा? या वर्षीचा दरवर्षीची परंपरा आहे। गेल्या 10 वर्षापासून ही परंपरा अविरत या जन्मभूमीमध्ये भगवान बाबांच्या जन्मभूमीमध्ये या ठिकाणी चालू आहे। आपण पाहू शकता ही परंपरा राष्ट्रसंत भगवान बाबांनी सुरू केली। त्यानंतर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ही परंपरा अविरत चालू ठेवत होते। त्यानंतर आमच्या नेत्या पंकजाताई ही परंपरा सर्व भाविक भक्तांच्या इच्छेनुसार या ठिकाणी चालवत आहेत। आपण पाहू शकता पूर्ण 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी पूर परिस्थिती होती, पण आज आपण पाहताय भगवान बाबाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण पूर या ठिकाणी उसरलेला आहे। पूर्ण हे दसरा मेळावा मैदान 20 एकर परिसर या ठिकाणी पूर्ण कोरडा पडलेला आहे। याच्यावर रोलर फिरवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे, स्टेज उभारणीचं काम या ठिकाणी चालू आहे। कशा पद्धतीचा मेळावा असणार आहे? आगळे वेगळे पुष्पवृष्टी वगैरे होणार आहे काय? हो, हेलिकॉप्टरची या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे पूर्णपणे। पंकजाताई या हेलिकॉप्टरने या ठिकाणी येणार आहेत आणि पुष्पवृष्टी पण या ठिकाणी पंकजाताई स्वतः हेलिकॉप्टर मधून राष्ट्रसंत भगवान बाबाच्या स्मारकावर या ठिकाणी करणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। किती समाज बांधव येतील? कारण पाहायला गेलं तर कसं असणार आहे पुढे किती समाज बांधव येतील, कशा वेळेचा मेळावा असणार? कारण 2 मेळावे बीड जिल्ह्यात होतात। कमीत कमी 6 ते 7 लाख माणसे येतील असा अंदाज आहे यावर्षी। काय नियोजन केलेलं आहे येणाऱ्या भाविकांसाठी किंवा समाज बांधवांसाठी? भाविकांसाठी इथं नाश्त्याची सोय केलेली आहे, जेवणाची गावकऱ्यांनी केलेली आहे, पाण्याची केलेली आहे, सगळी सोय। काय उत्सुकता, काय बोलतील ते यावेळेस? कारण आगळा वेगळा मेळावा आहे, कारण पावसाचा अवकृपा आहे। पावसाची जरी अवकृपा असली तरी हे पारंपरिक दसरा मेळावा आहे आणि हा परंपरेनुसार होणार हा दसरा मेळावा आहे। आणि बोलणं म्हणजे काय, या ठिकाणी मार्गदर्शन ऐकण्यासाठी, त्यांची एक ऊर्जा घेऊन घेण्यासाठी या ठिकाणी लाखो लोक या ठिकाणी येतात, अशी या ठिकाणी परिस्थिती आहे। नक्कीच वर्षभरात जे ऊर्जा असते ऊर्जा या ठिकाणावरनं भाविक भक्त घेतात, समाज बांधव घेतात। जे पंकजा मुंडे मार्गदर्शन करतील ते आम्ही ऐकून आणि त्याचबरोबर वर्षभर ते आम्ही ऊर्जा आमच्या सोबत ठेवतो असं त्यांनी म्हटलेलं आहे।